एवरीवन, वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ द होम स्पेशल रेसिपी। तर आज कुठलीही रेसिपी मी घेऊन आलेली नाही आहे, तर मी आज घेऊन आली आहे मी केलेली शॉपिंग। खूप अफोर्डेबल रेंजमध्ये मी शॉपिंग केलेली आहे आणि ती तुम्हाला दाखवायची आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कुठल्या वेबसाईटवरून मी शॉपिंग केली हे सुद्धा पुढे मी दाखवणार आहे। तर चला बघूया सगळ्यात आधी मी काय शॉपिंग केली। 500 ते 600 रुपयामध्ये मी हे प्रोडक्ट मागवलेलं आहे। तर पहिलं प्रोडक्ट आहे हे इलेक्ट्रिक लायटर आहे। हे रिचार्जेबल आहे। तर हे मी घेतलं आहे 102 रुपयाला, फक्त 102 रुपयाला घेतलेलं आहे। बघा, हे अशा पद्धतीने लायटर आहे आणि हे फक्त गॅससाठी नाही तर ह्याच्याने आपण दिवा सुद्धा पेटवू शकतो। त्याच्यासोबत हे अशा पद्धतीचं एक वायर मिळते, ह्याच्याने आपण चार्ज करू शकतो। हे बघा, हे असं चार्जिंग करायचं आहे आणि आपल्या मोबाईलचं जे अडॅप्टर असतं ना त्याला हे लावायचं आणि चार्जिंग करायचं। तर छान आहे, यूजफुल आहे, बरेच वर्ष टिकतं। जुनं सुद्धा माझं अजून आहे, चांगलं आहे, म्हणून मी आवडलं होतं आणि अफोर्डेबल रेंजमध्ये मला दिसलं म्हणून मी हे सुद्धा ऑर्डर केलं। तर त्यानंतर मी हा चाकू घेतला आहे। बघा, जवळून दाखवते, ही अशी डिझाईन आहे याला। तर हा चाकू मी फक्त 29 रुपयाला घेतला आहे। छान आहे। जेव्हा आपण काकडी किंवा गाजर कट करतो किंवा फ्रेंच फ्राईजसाठी बटाटे कट करतो ना, तेव्हा ही अशी डिझाईन त्याच्यावरती येते। मस्त आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता। तर हे प्रोडक्ट मला बऱ्याच दिवसाचं घ्यायचं होतं आणि फक्त 29 रुपीजला मला हे डिओडॅपवर दिसलं। तर हां, सांगते की मी सगळी ही शॉपिंग डिओडॅपवरून केली आहे। डिओडॅपची वेबसाईटसुद्धा आहे आणि डिओडॅपचं ॲपसुद्धा आहे। तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करू शकता किंवा ऑनलाईन वेबसाईट चेक करू शकता डिओडॅपची। तिथे सगळे प्रोडक्ट अफोर्डेबल रेंजमध्ये आहे। हा एक स्पॅच्युला मी ऑर्डर केला आहे, फक्त 5 रुपयाला मी घेतला आहे। मी केकच्या रेसिपी नेहमी करत असते, त्यामुळे माझ्याकडे स्पॅच्युला आहे, पण हा छोटासा मला आवडला म्हणून मी घेतला फक्त। यानंतर मी घेतलं आहे हे स्टेनर। हे इंस्टाग्रामवर सध्या खूप व्हायरल आहे। तर हे मला बऱ्याच दिवसाचं घ्यायचं होतं। तर डिओडॅपवरती हे फक्त 54 रुपयाला म्हणजे 54 रुपीजला आहे। तर छान आहे, यूजफुल आहे, ह्याचा उपयोगसुद्धा मी केला आहे, व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवतेच। तर हे स्टेनर खूप यूजफुल आहे। जेव्हा आपण ग्रीन टी वगैरे करतो ना तेव्हा काय करायचं, फक्त ह्याच्यामध्ये ग्रीन टी घालायचा किंवा आपला रेग्युलर टी जरी असेल ना, चहापत्ती ती घालायची यामध्ये आणि असं क्लोज करायचं हे आणि पातेल्यामध्ये टाकायचं। बघा, हे अशा पद्धतीने। तर हे स्टेनर छान आहे, अगदी इंस्टाग्रामवर व्हायरल प्रोडक्ट आहे। बऱ्याच दिवसाचं घ्यायचं होतं, फक्त 54 रुपयाला मला डिओडॅपवर दिसलं, म्हटलं चला आपण ट्राय करूया। तर सगळेच प्रोडक्ट माझे छान आले आहे, मस्त आले आहे, क्वालिटी पण छान आहे। तर ह्याचा वापर मी कसा केला आहे ते तुम्हाला दाखवते। जेव्हा आपण राईस बॉईल करतो ना बिर्याणीसाठी किंवा काहीतरी मसाले भात वगैरे करायचं आहे, पण जेव्हा बिर्याणीमध्ये आपण व्हेज बिर्याणी असो किंवा नॉनव्हेज असो, लवंग मिरे जे काय मसाल्याचे पदार्थ आहे ना ते घालतो आपण आणि राईस हे बॉईल करून घेतो आणि त्यानंतर आपल्याला ते सगळे मसाल्याचे पदार्थ बाजूला काढावे लागतात। तर ते काही करायची गरज पडत नाही। आपण फक्त ह्याच्यामध्ये जे मसाल्याचे पदार्थ आहे लवंग मिरे वगैरे यामध्ये घालायचं, राईस जेव्हा बॉईल करतो त्या पातेल्यामध्ये हे घालायचं आणि नंतर आपण काढून टाकू शकतो इझिली। क्वालिटी छान रिसीव झालेली आहे। मी तुम्हाला हे जवळून पण दाखवते, बघा, यू कॅन सी। सगळ्यात मोठं आजच्या शॉपिंगमधलं प्रोडक्ट म्हणजे 346ला मी हे किचन ऑर्गनायझर ऑर्डर केलेलं आहे। हे मल्टी यूज आहे आणि कुठलेही फ्रूट्स, व्हेजिटेबल, कांदे, बटाटे आपण त्यावरती ठेवू शकतो। त्यानंतर घरामध्ये काही छोटे छोटे बरणे असतील तर त्यासुद्धा आपण याच्यावरती अरेंज करू शकतो आणि आपल्या किचनला एक स्मार्ट लुक देऊ शकतो। तर ही होती आजची माझी शॉपिंग। सगळी अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, 500 ते 600च्या रेंजमध्ये सगळे प्रोडक्ट मी ऑर्डर केलेलं आहे। तुम्हाला जर हे सगळे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असेल तर नक्की एकदा डिओडॅपच्या वेबसाईटवरती व्हिजिट करा। छान प्रोडक्ट आलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या फॅमिली फ्रेंडला शेअर करा, लाईक करा, कमेंट करून मला सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसाठी। तोपर्यंत बाय बाय।